दे आणि माझ्या वैऱ्याविरुद्ध माझ्या बाजूने उभा राहा. लबाड व अन्यायी मनुष्यांपासून मला सोडव. हे परमेश्वरा, तूच एक माझा आधार आहेस. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, प्रायश्चित्त काळातील हा 5वा रविवार आहे. येणारा जो रविवार आहे पुढचा, तो प्रभूच्या दुःख सणाचा रविवार असेल, सावळ्यांचा रविवार. आजच्या सुवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे की मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं जीवन प्रभूसाठी अर्पण करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये काही मिळवू शकणार नाही. तुमचा क्रॉस किंवा क्रूस तुम्ही उचलावा, जसा मनुष्याच्या पुत्राने उचलला तसा, आणि त्यावर मरण पत्करलं पाहिजे. पहिल्या वाचनामध्ये आम्ही पाहतो, यिर्मया सांगतो की परमेश्वर एक नवीन करार, जरी लोकांनी त्यांना सोडून दिले आणि लोक त्याच्या विरुद्ध गेले परमेश्वराच्या, परंतु परमेश्वराने त्यांना सोडलं नाही. त्यांच्याबरोबर तो एक नवीन करार करणार आहे. मनुष्याच्यामध्ये आणि देवामध्ये मोठा संबंध जोड येणार आहे, तो प्रेमाचा. दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताला जीवन अर्पण करण्यासाठी एवढं सोपं नव्हतं, परंतु आपल्या तारणासाठी त्याने क्रूसावरती आपलं जीवन दिलं, मरण पत्करलं. आपण थोडा वेळ शांत राहून विचार करूया की परमेश्वराने आमच्यावर किती प्रीती केली आहे. परमेश्वराच्या पुत्राने आमच्यासाठी काय केलेलं आहे. आम्ही एकमेकांच्यासाठी काय करू शकतो, काय करत आहोत. या उपवास काळामध्ये खरोखर आमच्याकडून सत्कृत्य झाले आहेत का? देवाच्या आपण किती जवळ आलेलो आहोत, किती लांब गेलो, याबद्दल थोडं मनन चिंतन करूया. या पवित्र रोषामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या पापांची कबुली करूया. परमेश्वराकडे आपण दया याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराचा सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त याचे अनुकरण करण्यास आम्हाला कृपा दे. त्याने आम्हावर प्रीती केली व आमच्या उद्धारासाठी मृत्यूचा स्वीकार केला. त्याच्या प्रीतीतून आम्हाला प्रेरणा दे. त्याचा आदर्श आमच्या समोर ठेव. तो तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. पहिले वाचन निर्मया पुस्तकातून घेतलेले वाचन. मी नवा करार करीन, त्याचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. परमेश्वर म्हणतो, पहा, त्यात इस्रायलचे घराणे व यहूदाचे घराणे याच्याबरोबर मी नवा करार करीन. असे दिवस येत आहेत, परमेश्वर म्हणतो, मी त्याच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले. तेव्हाच कराराप्रमाणे हा करार भवायचा नाही. मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करीन, त्यांनी मोडला. परमेश्वर म्हणतो, मी त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा. मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यांना, कोणी आपल्या बंधूला परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप यापुढे स्मरणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. तो आज्ञाधारकपणा शिकला आणि सर्व काळाचा तारणारा झाला. दुसरे वाचन इब्री लोकसपत्र यातून घेतलेले वाचन. येशूला मरणातून तारायला जो समर्थ आहे, त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रुगाळीत येशूने प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक कारणाचा करता झाला. हा प्रभूचा शब्द आहे.
जयघोष. प्रभू म्हणतो, माझी सेवा करू इच्छिणाऱ्याने मला अनुसरावे, म्हणजे मी जेथे आहे तेथे माझा सेवकही असेल. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेनी होते. त्यांनी गालिलातील बेथसाइदाकर फिलिप यांच्याजवळ येऊन विनंती केली की, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिपने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया आणि फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकदाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर कृती करतो तो त्याला भुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे. मी काय बोलू? हे बाबा, या घटकेपासून माझं रक्षण कर. मी यासाठीच या घटकेत आलो आहे. हे बाबा, तू आपल्या नावाला गौरवित कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवी. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता या जगाचा न्याय होतो तेव्हा या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरिता तो असे बोलला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हेलनी हे लोक येशूला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी बऱ्याच काही गोष्टी त्याच्याविषयी ऐकल्या होत्या. त्याचे चमत्कार ऐकले होते आणि त्यांची इच्छा होती की हा कोण मनुष्य आहे, आपण त्याला पाहू. आणि फिलिपने आंद्रेयाला सांगितले की अमुक अमुक लोक आलेले आहेत. आणि ज्यावेळी आंद्रेया तिथे गेला त्यावेळी त्याला एक वेगळंच दृश्य दिसलं. येशू ख्रिस्त प्रार्थना करत होते आणि त्यांची घटका जवळ आली, वेळ जवळ आली होती. दी आर इंग्लिशमध्ये. ही वेळ कसली होती ही फक्त ख्रिस्ताला माहीत होती आणि कुणालाही माहीत होती. आणि ज्यावेळी त्याने म्हटलं की मनुष्याच्या गौरव होण्याची वेळ आली, ज्यावेळी जे ऐकत होते त्यांना फार मोठा आनंद झाला की जे काही दाविदापासून संदेश त्याने सांगितलं होतं की मनुष्याच्या पुत्राचा म्हणजे ख्रिस्ताचा गौरव होणार ही वेळ आलेली आहे. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा स्वाभिमान आणि गर्व निर्माण झाला की ज्याची आपण स्तुती करतो, ज्याच्याबरोबर आपण राहतो, आपण त्याचे आहोत, त्याचा गौरव म्हणजे आमचा गौरव, म्हणून त्यांना आनंद झाला. परंतु त्यानंतर लगेचच ख्रिस्ताने म्हटलं की जोपर्यंत गव्हाचा दाणा जमिनीत पुरून
मरत नाही तोपर्यंत तो फळ देऊ शकत नाही. जोपर्यंत मनुष्याचा पुत्र क्रूसावरती मरत नाही तोपर्यंत तो जीवन देत नाही. आणि त्यावेळी मात्र ते गडबडले. जे ऐकणारे होते ते संभ्रमात होते. त्यांना कळलं की हे काय चाललेलं आहे, हा काय म्हणत आहे. एक वेळी म्हणतो की गौरव होणार आहे आणि दुसऱ्या वेळी म्हणतो की मी मरणार आहे, मला मारले जाणार आहे. ही विसंगती, ही विरोधाभास लोकांना कळत आणि आम्हाला सुद्धा कळत नाही. कित्येक वेळा आमचा गौरव होणार, मग आपल्याला काय वाटतं की आपला सन्मान होणार, आपला मान आम्हाला उंच करणार, स्तुती करणार. परंतु त्याच वेळी जर येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचा सन्मान आणि हा गौरव असा असू दे, तो अगदी एका सेवकासाठी असतो. म्हणजे तुम्ही गौरव स्वीकारूच नका, सन्मान स्वीकारूच नका, त्यावेळी तुमचा गौरव. विरोधाभास. तो म्हणतो की ज्यावेळी तुम्ही मरणार त्यावेळी तुम्ही जिवंत असता. मरण आणि जीवन. मग येशू ख्रिस्ताचं मरण काय होतं? हे अटळ नव्हतं. आम्हा तुम्हाला मरण हे अटळ आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला ते अटळ नव्हतं. प्रभू ख्रिस्ताच्या पुढे तो चॉईस होता. चॉईस म्हणजे त्याला एक दुसरा पर्याय होता. आपल्याकडे पर्याय नाही. मृत्यू आल्यानंतर आपल्याला मृत्यू स्वीकारायचा. तुम्ही काहीही करा, रडा किंवा आक्रोश करा, कितीही कष्ट करा, कितीही तुम्ही औषधं घ्या, कितीही डॉक्टर बोलवा, ते अटळ आहे. परंतु ख्रिस्त ज्यावेळी ते मरण आलं त्यावेळी त्याच्याकडे पर्याय होता. मी मरण स्वीकारेन किंवा नाही, तो माझा चॉईस आहे. आणि तो करू शकला असता. तो मरणाला म्हणू शकला असता मी स्वीकारत नाही तुला, बस, कारण मीच जीवन देतो आणि मीच मरण देतो, मला काय तू मरणाची भीती दाखवतोस. त्याने स्वीकारलंच नसतं. आणि अनेक जे मारणार होते त्याने त्याने पळून लावलं असतं, त्यांचा एका क्षणात नाश केला असता. परंतु प्रभूने म्हटलं नाही, मी मरण स्वीकारणार आणि मरण स्वीकारून त्याच्यावरती विजय मिळवला. आणि मग लोकांना कळेल की आपण मरण कसे स्वीकार. म्हणून जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन नाही. आणि ते जीवन हे सामान्य किंवा पृथ्वीवरचं जीवन नाही, ते जीवन सार्वकालिक जीवन. त्याच्यासाठी मरा. ह्या मरणासाठी मरू नका. दुसरं येशू ख्रिस्त सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणारच नाही. आणि खरोखर ही वस्तुस्थिती आहे आणि हा खरोखर एक सत्य आहे. ते सत्य असं आहे की ज्यावेळी मी देत राहीन त्यावेळी मला कुठून येतं मला काय कळतं. हा माझा अनुभव आहे, हाऊसचा अनुभव आहे, हॉस्टेलचा अनुभव आहे, शाळेचा अनुभव कुठला आहे. ज्यावेळी आपण देत राहतो त्यावेळी आपल्याला मिळतं. ज्यावेळी देण्याचं बंद करतो त्यावेळी घेण्याचं बंद करतो. आणि तुम्ही याच्यावरती विचार करा. नंतर लोक कधीच मेले असते, संपलं असतं जग केव्हाच. परंतु जगामध्ये अशा व्यक्ती आहेत की त्या देत राहतात. ते देत राहतात सर्वांना. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो जो सेवा करतो त्याचा मात्र मान आहे. परमेश्वर त्याला ओळखेल. तिसरी गोष्ट म्हणजे सेवा. तुम्ही जोपर्यंत सेवा करत नाही तोपर्यंत तुमचं ह्या जीवनामध्ये कुठेच अर्थ नाही. म्हणून असंख्य लोकांनी सेवा करता करता मेलेले आहेत. मग ते महात्मा गांधी असो किंवा मदर तेरेसा असो किंवा कोणी असो, जे काही सत्कार्य करत आहेत ते मात्र जिवंत आहे. ते मेलेले असले तरी त्यांचं कार्य जिवंत. ह्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रभूने सांगितलं आहे जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत जीवन नाही, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही सेवा करत नाही तोपर्यंत तिथे तुम्हाला जागा नाही.
स्पष्ट आहे. मग कसं मरावं तुम्ही ठरवा. परंतु ह्याच्यामध्ये बऱ्याच काही अडथळे येतात आपल्याला. आपण ज्यावेळी मरणाचा विचार करतो, मरणाचा म्हणजे इथून जगातून जाण्याचं नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये मरणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने वेगळ्या अर्थाने केलं. मरणं म्हणजे सेवा करणं, मरणं म्हणजे प्रेम करणं. आपल्या ह्या वर्तुळातून, आपल्या केंद्रबिंदूतून, माझ्या स्वार्थामधून मी बाहेर जाऊन त्याची सेवा करतो, ते मरण आहे. माझा वेळ मी एका दुःखी माणसाला किंवा गरजवंत माणसाला किंवा आजारी माणसाला देतो, ते मरण आहे. मी स्वार्थ ज्यावेळी विसरतो, ते मरण आहे. मग ह्याच्यामध्ये काय अडचणी आहे? बऱ्याच काय अडचणी आहेत. पहिली अडचण म्हणजे माझा स्वार्थ. मला किती मिळेल, माझं कोण ऐकेल, माझं कोण माझी सेवा करेल, हे पहिलं आहे. दुसरं फार महत्त्वाचं आणि फार कठीण आहे की माझा अहम. माझा अहम आहे तो मला खरोखर सेवा करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. मी कोण आहे? मी मोठा आहे, मी मोठी आहे, मी उच्च आहे. त्या खालत्या जागेवरती जाऊन एखाद्याची सेवा करणे म्हणजे माझा खालतीपणा आहे. मी नम्र होऊ शकत नाही. आणि खरोखर तिथंच आपली खरोखर परीक्षा आहे. माझी जर प्रतिष्ठा, माझी जर पोझिशन आणि माझा जो सन्मान आहे तो मी कायम राखण्याचा प्रयत्न केला तर मी सेवक कधीही होऊ शकतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती सेवा होऊच शकत नाही. ती फक्त स्वार्थासाठी माझं अजून थोडा सन्मान, गौरव होण्यासाठी मी ते करते. फक्त दाखवण्यासाठी की मी हे करत आहे, मी ते करत आहे. लोकांनी पाहावं म्हणजे माझ्यामध्ये आणि त्या परुषमध्ये काही फरक नाही. ही जी तुमची सेवा आहे म्हणजे गौरव करून घेण्याची, स्तुती करून घेण्याची, प्रशंसा करून घेण्याची, ती येशूची सेवा नाही. त्या अर्थानं तो म्हणत नाही तुम्ही जोपर्यंत तुमच्या अहमला कुठेतरी टोचत नाही तोपर्यंत तुम्ही सेवा होऊ शकत नाही. परंतु माझ्यामध्ये तो अहम आहे. मी का म्हणून करू, मी का म्हणून ऐकू, मी का म्हणून क्षमा करू, मी का म्हणून त्या माणसाचं ऐकू, ही जर वृत्ती असेल तर तो सेवक कधी होणारच नाही. मग तो ख्रिस्त आपल्याबरोबर आला नसता, आपल्यासारखं जीवन जगला नसता आणि आम्हाला उदाहरण दिलं नसतं. आपण ह्या दोन गोष्टींमध्ये थोडा विचार करू की या उपवास काळामध्ये खरोखर मी प्रयत्न केलेला आहे का? एखाद्याला क्षमा केली आहे का मी? मला जे अवघड आहे जी व्यक्ती त्याच्याविषयी त्याच्यासाठी प्रार्थना केलेली आहे का? जाऊ दे, तुम्ही क्षमा करू नका, त्यासाठी प्रार्थना तरी करा. आणि ती प्रार्थना करते मी तुम्हाला समजेल की तुमची प्रार्थना एवढ्या लवकर ऐकली जाणार नाही जोपर्यंत तुम्ही नम्र होणार नाही आणि प्रार्थना करणार नाही. आणि प्रार्थना क्षमा एकच आहे. ज्यावेळी तुम्ही क्षमा करणार त्यावेळी त्याला प्रार्थना करणार, आणि ज्यावेळी प्रार्थना करणार त्यावेळी तुम्हाला क्षमा करावीच लागणार. तरच तुमची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त ऐकणार. म्हणून ह्या उपवास काळामध्ये आपण थोडा विचार करू की माझ्याकडून कुठे कमी पडतं आणि माझ्याकडून कुठे खरोखर ख्रिस्तासाठी माझ्याकडून माझा स्वार्थपणा कुठे कमी होत आहे. मी देऊ शकतो, माझ्या अहमपणाला कुठेतरी मी थांबवू शकतो, कमी करू शकतो. तरच मग आपण ख्रिस्ताचे खरोखरपणे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे तुला विश्वासात प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता,
आपले उत्तर आहे परमेश्वरा करुणा करा, आमची प्रार्थना स्वीकारा. बोला. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, सिस्टर्स यांनी आपणास प्रभूच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊन आपणास परमेश्वराच्या जवळ येण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. उपवास काळ हा त्यागाचा काळ आहे. या काळात सर्व तरुण तरुणींनी आपल्या जीवनावर विचारमंथन करून त्यांना प्रभूची सेवा करण्यासाठी हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद मेल्याशिवाय पुनरुत्थान नाही, म्हणजे आत्मत्यागाशिवाय प्रतिफळ नाही. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सहभागदार होण्यासाठी त्याच्या आत्मत्यागाचा, प्रतीचा, शांतीचा व समतेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर आता आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या विनंत्या आम्ही तुझ्यासमोर ठेवलेल्या आहेत. आमची अंतःकरणं तुझ्यासमोर आहेत. तुला ठाऊक आहे आमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. फक्त हे प्रभू, तुझी वस्ती आमच्या अंतःकरणात असावी, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, ख्रिस्ती श्रद्धेने प्रभावित होणाऱ्या सर्वांची पापे या बलिदानाच्या सामर्थ्याने नाहीशी कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पिता, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. तुझ्या कुटुंबाचे सर्वांगीण नूतनीकरण व्हावे म्हणून तू आम्हाला हा प्रायश्चित्त काळ दिला आहेस. आमची अंतःकरणे शुद्ध व्हावीत, आमच्या वासनावर संयम राहावा आणि आम्हाकडून तुझ्या मोकळ्या मनाने सेवा घडावी म्हणून तू आम्हाला सहाय्य करतोस. या क्षणभंगूर जगात शाश्वत जगाकडे दृष्टी लावून कसे जगावे हे तू आम्हाला शिकवतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सेनांचे ईश्वर, सर्वांनी पवित्र प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा दुर्गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतात. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खावा. हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि हा मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, मी तुला ही जीवनदायी भाकर व हात आनंददायी फळाला अर्पण करतो व तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही बोलतो. प्रभू, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्ततेच्या आपण आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लॉर्ड दानियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. इथं जमलेल्या आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना आम्ही श्रद्धापूर्ण अंतकरणाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पूजिले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे आहार आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि आम्हाला दोष हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. त्या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या प्रवेश ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रवेश ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ततेच्या श्रद्धेकडे पहा आणि तूच तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कृपा पहा. याच्या भोजनात सोडण्यात आलेले ते सर्व धन्य.
मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीवर पडून मेल्याशिवाय उगवत नाही. तो तसाच एकटा राहतो, पण मेला तर पुष्कळ पीक देतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान बापा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचे आम्ही शरीर व रक्त स्वीकारले आहे व आमचे त्याच्याबरोबर ऐक्य घडून आले आहे. ख्रिस्ताबरोबर आमचे हे ऐक्य कायम होते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. काही सूचना आहेत. पहिली सूचना, गेल्या रविवारचं दान जमा आहे 816. त्याबद्दल सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार. पुढला रविवार आहे तो झवळ्यांचा रविवार आहे आणि त्यानिमित्ताने आपण मिसा 8:30ला ठेवणार आहोत आणि ती एकच मिसा असणार आहे. त्या मिसाच्या वेळेस सुरुवातीलाच आपली मिरवणूक होणार आहे. ती गेटपासून सुरू होणार आहे आणि मग बाकीचं मिसा जी आहे ती नियमितपणे होईल. बंधुभगिनींनो, आता आपले मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तुझ्या लोकांच्या अनिष्टापासून रक्षण व्हावे व त्यांनी तुझी मनापासून भक्ती करावी म्हणून त्यांना कृपा दान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा पुढच्या शांतीने प्रेमाने पाठवण्यात येत आहे.